येशूच्या नावामध्ये आम्ही देवाचा शब्द ऐकणार आहोत. परमेश्वराने आमचा बाप, आमचा स्वर्गीय पिता, त्याचा शब्द आम्ही काळजीपूर्वक ऐकूया, ध्यान लावूया. ज्या कशाचं तू रक्षण करतोस त्या सर्वापेक्षा आपल्या हृदयाचं रक्षण कर, कारण त्यातून जीवनाचे झरे निघतात. परमेश्वर म्हणतो, तू माझ्या शब्दाकडे लक्ष लाव. हालेलुया. आपण त्याच्या शब्दाकडे लक्ष लावणार आहात, सिरियसली घेणार आहोत, कारण आमचं जीवन हे क्षणभंगूर आहे. परमेश्वर बोलला तर ते खतम होतं. त्याच्यामध्ये जीवन आहे आणि ते जीवन माणसाचा प्रकाश आहे. आमचा प्रकाश काय आहे? ख्रिस्ताचा शब्द, त्याचं जीवन, त्या शब्दामध्ये जीवन आहे. आणि म्हणून आज आम्ही त्याच्या शब्दाकडे लक्ष लावणार आहोत. आणि प्रभूचा शब्द काय म्हणतो? इब्री लोकासपत्र याचा 4था अध्याय 14 ते 16 वचन. इब्री लोकासपत्र याचा 4था अध्याय 14 ते 16. इब्री चॅप्टर 4 वर्स 14 to 16. मी वाचतो, आपण लक्ष देऊन ऐकूया. तर आकाशामध्ये पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे. म्हणून आपण आपले विश्वासाचे पत्करणे बळकट धरूया, कारण आपल्या अशक्तपणाचा ज्याला सहान अनुभव होत नाही असा प्रमुख याजक आपल्याला नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी पापविरहित होता. तर आपल्यावर दया व्हावी आणि योग्य वेळी सहाय्य होण्यासाठी आपल्याला कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊया. धैर्याने आपण कृपेच्या राजासनाजवळ जाऊया. आज विशेष शब्द आपण पाहणार आहोत. आपल्याला कृपा मिळावी म्हणून धैर्याने त्या कृपेच्या राजासनाजवळ जाऊया. आणि म्हणून ख्रिस्ताचे सहानुभूतीपूर्वक याजक पण आमच्यासाठी मध्यस्थी, याजक म्हणजे मध्यस्थी करणारा पित्याजवळ. आणि दुसरी गोष्ट, खंबीर राहण्यासाठी आणि प्रार्थनेसाठी उत्तेजन या 2-3 वचनात आहे. तर हे शब्द आपण पाहणार आहोत. पहिली गोष्ट, आकाशामध्ये म्हटल्यानंतर स्वर्गात पार गेलेला देवाचा पुत्र ख्रिस्त हा आमच्यासाठी प्रमुख याजक आहे. जुन्या करारातला हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो, याजक. हालेलुया. तो याजक आमच्यासाठी, स्वतःसाठी परमपवित्र स्थानात, पवित्र स्थानात कोकऱ्याचं रक्त घेऊन लोकांच्या पापासाठी, स्वतःच्या पापासाठी तो जात असे. आमच्यासाठी स्वर्गामध्ये स्वतःचं पवित्र रक्त घेऊन पार गेलेला आहे. पवित्र, निष्कलंक असं रक्त घेऊन आमच्यासाठी स्वर्गात तो पार गेलेला आहे. आणि पित्याजवळ आपल्या स्वतःच्या रक्ताची खंडणी देऊन आमच्यासाठी तो मध्यस्थी करत आहे. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे की प्रभू येशू, देवाचा पुत्र येशू हा आम्हाला थोर याजक आहे. आणि म्हणून आपण विश्वासाचं पत्करणं बळकट, घट्ट, बळकट धरूया. हालेलुया. कधी कधी आमच्या जीवनाला डळमळीतपणा यायला सुरुवात होते. अब्राहमाला आपण म्हणतो की विश्वासणाऱ्यांचा पिता, आणि याच्या जीवनात देखील अविश्वासाच्या लाटा, अविश्वासाचे विचार त्याला भेडसावीत असताना त्याने काय केलं? बळकट कसं राहिला? देवाचं वचन आम्हाला सांगतं. मी सर्व शास्त्र भाग काढून सांगत नाही, तर रोमकराच्या पत्रात आपल्याला पाहायला मिळतं की तो देवाचा शब्द घेऊन, देवाचं वचन घेऊन, अविश्वासाच्या लाटा, अविश्वासाचे शब्द त्याच्या जीवनाला भेडसावत असताना, त्याच्या जीवनाला लागत असताना, हालेलुया, तो देवाच्या वचनाकडे पाहत राहिला
आणि त्यामुळे अविश्वासाने तो डगमगला नाही, तर विश्वासात स्थिर राहिला. ज्या वेळेला आम्ही विश्वासाने अविश्वासाने नाही, प्रभू मी काय करू आता, काय सर्व नाही, विश्वासाने ज्या वेळेला आम्ही त्या वचनाकडे, प्रभू तुम्हाला वचन दिलेलं आहे, तू माझं तारण केलेलं आहे, त्या वचनाकडे पाहत राहतो, तेव्हा कितीही लाटा येऊ दे, किती आघात होऊ दे, आम्ही डगमगणार नाही. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी एक शब्द लिहिलेला आहे की विश्वासाचं पत्करण. विश्वासाशिवाय आम्ही त्याला संतोषू शकत नाही. आणि म्हणून विश्वासाचं पत्करण, बोलणं. हालेलुया. आम्ही पत्करण्यासाठी काय करतो? बोलतो. येशू माझा तारणार आहे. हालेलुया. येशू माझा उद्धार करता आहे. येशू माझा रोग निवारण करणार आहे. येशू माझा पुरवणार आहे. यहोवा माझा मेंढपाळ आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेला आम्ही हे पत्करण करतो, बोलतो आमच्या ओठाद्वारे, अंतःकरणाने विश्वास ठेवतो, त्यावेळेला ते आम्हाला प्राप्त होते. पण बऱ्याच वेळेला आम्ही म्हणतो माझ्या नवऱ्यासाठी प्रार्थना करा, तो खूप दारू पितो. आणि पण काय दुसऱ्या वेळेला आम्ही आमच्या अंतःकरणात असं धरून ठेवतो, तो दारुड्याचा आहे. तर आम्ही दोन्ही गोष्टी मॅच होत नाही. आमचं बोलणं वेगळं होतं, आमचं विश्वासाचं पत्करण वेगळं होतं. त्यावेळेला आम्हाला तसं धरायचं आहे. तर आज या वचनामधून आम्ही पाहणार आहोत विश्वासाचं बळकट. हालेलुया. विश्वासाचं पत्करण बळकट धरूया. आणि जेव्हा आम्ही हे दोन्ही मॅच होतो, हालेलुया, काही होऊ दे, माझा देव मला सोडवायला समर्थ आहे. या हालेलुया लॉकडाऊन मध्ये, या मरीच्या जीवनामध्ये, या मरीच्या काळामध्ये, या संकटाच्या काळामध्ये माझा देव माझ्या बरोबर आहे. माझी प्रत्येक गरज तो भागवायला समर्थ आहे. आपण आज पाहतो अनेक लोक 1 महिना त्यांनी वाट पाहिले, 40 दिवस वाट पाहिली, आणि त्यांना दिलेलं वचन हालेलुया फोल ठरलं. त्याप्रमाणे कोणतीच गोष्ट झाली नाही. आणि ते चालत चालत, कोण आपल्या ट्रक मध्ये, कोण कशावर, सर्व चालत निघाले आणि अर्धे रस्त्यामध्ये मेले. कोण ऍक्सिडेंट मध्ये मेले, रस्त्यातून जाता जाता मेले. त्यांना दिलेलं होतं वचन, ते फसवलं गेलं. त्या सिंहासनाजवळ त्यांनी पाहिलं, परंतु आमच्यासाठी कोणतं सिंहासन आहे. आणि त्यामुळे आपल्या जीवाची हानी, जीवाचं हाल करत रस्त्याला चालत चालत आम्ही जर ते पाहिलं तर आम्हाला झोप येणार नाही, आम्ही रडत बसू. असे हाल लोकांचे झाले आहेत. परंतु जो कोणी त्याचा विश्वासाचा पत्करण बळकट ठरतो, त्या सिंहासनाकडे आज आपण पाहणार आहोत. त्या कृपेच्या राजासनाजवळ, या जगातल्या राजासनाजवळ जगातल्या गोष्टीकडे पाहिलं आणि त्यांची फसवणूक झाली. पण जो कोणी त्याच्याकडे पाहतो त्यांची मुख कधीच काळवटणार नाही. गेल्या दिवसात हे पाहून मी पण हादरलो की लोकांची स्थिती काय झालेली आहे. लोक मरत आहेत कारण त्यांनी भाव ठेवला होता काही गोष्टीवर, आणि त्या गोष्टी त्यांच्या जीवनात झाल्या नाहीत. परंतु आमच्यासाठी पार गेलेला, हालेलुया, स्वर्गात गेलेला तो प्रभू याचं काय, आणि आमच्यासाठी ते विश्वासाचं पत्करण शेवटपर्यंत आम्ही बळकट धरूया. कारण 15 वचन म्हणतं, कारण आपल्या अशक्तपणाचा ज्याला सहानुभव, ज्याला अनुभव आहे, हालेलुया, स्वतः तो त्या स्थितीतून गेला, तो कष्टाने, हालेलुया, दुःखाने चेचला गेला, आणि त्या स्थितीतून जाताना पित्याकडे प्रार्थना केली. आणि म्हणून ज्याची परीक्षा होत आहे त्याचं सहाय्य करायला देखील तो समर्थ आहे. 6 नाही, तो म्हणतो 7 संकटातून यहोवा तुला सोडवील, 7तही तो तुझं रक्षण करील. म्हणून आम्ही आमच्या विश्वासाचं पत्करण बळकट धरूया. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की अशक्तपणाचा, काय, आपल्या अशक्तपणाचा ज्याला सहानुभव होत नाही, असा प्रमुख याजक आपल्याला नाही, त्याला सहानुभव आहे. आमच्या दुःख तो स्वतः त्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे,
दुखण्याचा पुरुष, दुखण्याची ओळख असलेला, हालेलुया, आमच्या दुखण्याची त्याला ओळख आहे. आणि म्हणून असा याजक आमच्यासाठी आहे. आणि म्हणून आपल्या अशक्तपणाचा ज्याला अनुभव आहे असा याजक आपल्याला आहे. आणि तो तर सर्व प्रकारे हालेलुया आपल्याप्रमाणे पारखलेला होता. आपली जशी पारख आज होत आहे या कठीण समयात, आम्ही काय करत आहोत? असं वाटतं की जग लवकर संपेल तर बरं होईल, कारण परिस्थिती आम्हाला पाहवत नाही, परिस्थिती आम्हाला झेलवत नाही. कुठे जावं तेथे सर्व मरण पाहायला मिळत आहे, भय पाहायला मिळत आहे, अन्याय पाहायला मिळत आहे. आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळतं की तो पारखलेला होता, त्याला त्याचा अनुभव होता, आणि तरीही तो पाप विरहित राहिला. प्रेज लॉर्ड. सर्व प्रकारे त्याची पारख झाली, जशी आज आपली या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता. दुसरा एक शब्द असा लिहिलेला आहे देवाच्या सेवकाविषयी, एलियाविषयी. एलिया आपल्यासारखे मनोविकार असलेला माणूस होता, आणि तरीही त्याने एकट्याने विश्वासाने प्रार्थना केली. आणि 3.5 वर्ष या भूतलावर पाऊस पडला नाही. मग परत प्रार्थना केली आणि पाऊस सुरू झाला. एकटा एलिया. आणि त्याच्याविषयी असा शब्द वापरलेला आहे, आपल्यासारखे मनोविकार. आणि तोच शब्द या ठिकाणी लिहिलेला आहे, आपल्याप्रमाणे पारखलेला. हालेलुया. आपल्याला जशी आपली पारख होत आहे, हालेलुया, टेस्टिंग होत आहे, आम्ही काय करत आहोत? कुरकुर करत आहोत, दोषारोप करत आहोत, निंदा करत आहोत. कोणत्या प्रकारचा आत्मा मला चालवत आहे? हालेलुया. ज्या रीतीने जो आत्मा चालवतो त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये घडणार आहे, ते आम्ही पुढे पाहणार आहोत. तर या ठिकाणी त्या आपल्याप्रमाणे तो पारखलेला होता. भावानो आणि बहिणीनो, लक्षात ठेवा, आपल्याला जशी स्थिती आहे, तुला मला, हालेलुया, जी स्थितीतून जावं लागत आहे त्याप्रमाणे येशूवर होती. येशू त्या स्थितीतून गेला असं देवाचा शब्द सांगतो. देवाचं वचन सत्य आहे, आणि तो शब्द आपल्याला सांगतो की तो आपल्याप्रमाणे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, तरी पापविरहित राहिला. तो एकच पुरुष होता, येशू. हालेलुया. त्याच्यावर कोणताही पापाचा दोष नव्हता. दोषारोप केले गेले, दोषारोप त्याच्या क्रूसावर लावला गेला. हा म्हणतो की मी यहुद्यांचा राजा आहे, आणि तसंच होता. तो काढण्याचा प्रयत्न केला लेख, परंतु काढला नाही. तर ह्या सर्व गोष्टीप्रमाणे त्याच्यावर झाल्या तशा आम्हावर होत आहेत. आणि त्या स्थितीतून परमेश्वर आम्हाला नेत आहे, यासाठी टेस्टिंग होत आहे. आणि आम्ही त्यामध्ये विश्वासाचं पत्करणं बळकट धरूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जर आम्ही विश्वासाचं पत्करणं बळकट धरू, तर 16 वचन म्हणतं, तर आपल्यावर दया व्हावी आणि योग्य वेळी सहाय्य होण्यासाठी आपल्याला कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनावर जाऊया. तर देवाचा शब्द आपल्याला पाहायला मिळतं, आपल्यावर दया व्हावी. दया काय म्हणते? हालेलुया. आमचा पिता, दयाविषयी आम्ही पाहणार आहोत. पहिलं, आमचा पिता दयाळू आहे. हालेलुया. आणि तो दयेने भरलेला आहे. आज त्याचे प्रेमी हात आमच्यासाठी लांब केलेले आहेत. आम्हाला दिसत नाही, पण आम्ही विश्वासाने पाहणार आहोत. हालेलुया. अजून त्याने आम्हाला सांभाळलेला, आमचा नाश झाला नाही, आम्हाला कोणत्याही अन्नाची उणीव भासली नाही. अशा सुस्थितीत देवाने आम्हाला ठेवलं आहे. रोजची भाकर कमीत कमी 1 वेळेला तरी आम्हाला मिळते, कित्येकांना 2 वेळा मिळते. परमेश्वराची कृपा आहे. हालेलुया. जर या वसईवर समुद्र जर उलटून आला, हालेलुया, परमेश्वराने त्या समुद्राला आज्ञा देऊन ठेवलेली आहे, सीमा लावून ठेवलेली आहे, याच्या वरती तू यायचं नाही.
तो समुद्र देखील देवाची आज्ञा पाळतो. हालेलुया. तर तो समुद्र देखील देवाची आज्ञा पाळतो. त्याला आज्ञा दिले, पण तो जर उलटून आला तर आम्ही वसई हे किनारपट्टीला राहणारे सर्व आम्ही कोणी राहणार नाही, पण आमच्यावर कृपा झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. तर देवाचा शब्द आम्हाला सांगतं आपल्यावर दया व्हावी. हालेलुया. ही दया, आमचा पिता दयाळू आहे म्हणून त्याने आमच्यावर दया केलेली आहे. येशूने मत्ती शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 13व्या वचनात म्हटलेलं आहे. मत्ती शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 13व्या वचनात, मला दया हवी आहे, यत्न नको. याचा अर्थ काय हे जाऊन शिका. आम्ही शिकूया. येशू का असं म्हटला? हालेलुया. येशू काय म्हणतो? मला दया हवी आहे, यत्न नको. हालेलुया. याचा अर्थ काय हे तुम्ही शिका. येशू म्हणतो मी पापी लोकांना तारायला आलेला आहे. हालेलुया. तर ही दया, प्रेज द लॉर्ड. तर मला दया हवी आहे, यत्न नको. बऱ्याच वेळेला मी मोठाले यत्न करतो, पण जी दया करायला पाहिजे ती आम्ही करत नाही. हालेलुया. त्यामुळे अनेक लोक देवाच्या जीवनाला, येशूच्या जीवनाला, सार्वकालीन जीवनाला, अन्नाला, जगातील गोष्टीला मोखले जात आहे. ते प्रभूने जर आमच्यावर, आमच्या हाताच्या आटोक्यात केलेलं आहे, तर ते आज आम्ही करूया. हालेलुया. एका श्रीमंताविषयी प्रभू येशू म्हणतो, हालेलुया, त्या श्रीमंताने काय केलं? त्या वर्षी त्याच्या शेतात चांगलं पीक आलं आणि त्याने जुनी कोठर मोडली आणि नवी बांधली. आणि त्या रात्री तो म्हणाला, हे माझ्या जीवा, तुला पुष्कळ वर्षापुरता पुरेल एवढं धन मी साठवलेलं आहे, खा पी. आणि त्याच रात्री प्रभूचा शब्द त्याला आला, आज रात्री जर तुझा जीव तुझ्यापासून काढून घेतला गेला तर हे सर्व कोणाचं होईल? आणि म्हणून प्रभूने दया करण्यासाठी त्याने आमच्यावर दया केलेली आहे. आम्ही कोणावर तरी करूया. गेल्या दिवसात इमॅन्युअल मिनिस्ट्रीद्वारे, देवाच्या मंडळीद्वारे आणि अनेकांनी त्याच्यात सहाय्य केलं. हालेलुया. त्यांच्याद्वारे आम्ही त्या गरीबापर्यंत अन्नधान्य थोडं का होईना देण्याचा प्रयत्न केला. जरी सरकारने दिलं नाही, त्याच्यासाठी सरकार उन्ह पडलं, आम्ही हातभार लावूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर प्रभूने आमच्या हाताच्या आटोक्यात ठेवलेलं आहे, तर आम्ही ते करूया. आमच्यावर दया केलेली आहे, आम्ही दुसऱ्यावर करूया. म्हणून येशू म्हणतो मला दया हवी आहे, यत्न नको, योग्य. हालेलुया. आणि म्हणून दयेविषयी मग नंतर योग्य वेळेविषयी पाहणार आहोत. प्रभू येशूने दुसऱ्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मत्ती शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 7व्या वचनात. मत्ती शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 7वं वचन, मला दया हवी आहे, यत्न नको. याचा अर्थ काय हे तुम्हाला समजले असते तर तुम्ही निर्दोषास दोष लावला नसता. आज या जगात निर्दोषाला दोष ठरवलं जात आहे आणि दोषी आहे त्याला निर्दोष ठरवलं जात आहे. हालेलुया. आणि हे पाहून आमचं जीवन तळमळत आहे. पण येशू लवकरच देवाच्या लोकांना, आमच्या भारत देशाला, आमच्या गावाला न्याय देणार आहे. तुम्ही पाहाल. हालेलुया. परमेश्वर म्हणतो मी मरुभूमीमध्ये नद्या वाहवीन. हालेलुया. मरुभूमी म्हणजे वाळवंटा. एक ग्लास पाणी देईल असं म्हणत नाही. परमेश्वर म्हणतो मी नद्या वाहवीन, तुम्ही पाहाल आणि समजणार नाही. म्हणून परमेश्वराने आमच्यासाठी ही मोठी दया आणि कृपा केलेली आहे. जे दया करणारे आहेत, दया राजासनावर अधिकार मिळवते. दया केली त्यांचा न्याय दये वाचून होईल. ज्यांनी दया केली त्यांचा न्याय दयेने होईल. ज्यांनी दया केली नाही त्यांचा न्याय दये वाचून होईल. हालेलुया. आणि म्हणून आपल्या जीवनात आपण काय केलंय, किती आणलंय, किती घेऊन जाणार आहात. आणि म्हणून आज या संकटाच्या वेळी, या मरीच्या दिवसात, आमच्या भारतावर, आमच्या देशावर आलेल्या संकटात आम्ही दया ही गोष्ट आठवूया. दयाचा अर्थ काय येशू सांगतो हे शिका, हे आम्ही शिकूया. हालेलुया. होशेयाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 6व्या वचनात लिहिलेलं आहे. कारण होशेयाचं पुस्तक 6वा अध्याय आणि 6वं वचन, कारण मला दयेची आवड आहे. मला दयेची आवड आहे, यज्ञाची नाही.
आणि होमार्पणापेक्षा देवाचे ज्ञान मला अधिक आवडते. प्रेज लॉर्ड. दोन गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. मला दयेची आवड आहे, यातण्याची नाही. होमार्पणापेक्षा देवाचे ज्ञान मला अधिक आवडतं. हालेलुया. म्हणून देवाचा शब्द आज आम्हाला सांगते, दयेची आवड आमच्या देवाला आहे. जर ती आवड आम्हाला आहे तर आम्ही देवाची लेकरं आहोत. हालेलुया. देवाची लेकरं दया करतात आणि यज्ञाची नाही. ही गोष्ट शौलाच्या जुन्या करारामध्ये, शौलाच्या जीवनामध्ये घडली. शौलाने काय केलं? देवाच्या वचनातून जर पाहिलं तर शौलाने पहिले शमूएल 15 अध्याय नंतर तुम्ही वाचा 22व्या वचनात परमेश्वराचं वचन शमूएलाद्वारे आलं आणि शमूएल शौलाला म्हणाला, यहोवाला आपले वचन मानण्याने जितका संतोष होतो तितका संतोष यहोवाला होमार्पणाने व यज्ञाने होत नाही. प्रेज लॉर्ड. तर परमेश्वराला संतोष कशाने होतो? वचन मानण्याने. त्याचं वचन आपलं करण्याने परमेश्वराला संतोष होतो. म्हणून आज आम्हाला ते वचन, तो शब्द आलेले, ती दया, वचनामध्ये दया आहे आणि तो शब्द आम्ही स्वीकारूया. आणि म्हणून देवाचा शब्द आम्हाला सांगतं की आमच्यावर दया व्हावी, दया केली जावी, म्हणून आम्ही दया करूया. जर आम्ही दया करणार आहोत, आमचा न्याय दयेने होईल. जो कठोरतेने वागतो त्याचा न्याय कठोरतेने होईल. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून दया, दुसरा शब्द लिहिलेला आहे, आपल्यावर दया व्हावी आणि योग्य वेळी. हालेलुया. ही योग्य वेळ आलेली आहे. हालेलुया. परीक्षेच्या दिवशी मनुष्याचं सत्व समजलं जातं. जेव्हा त्याच्यावर संकट येतात तेव्हा तो काय करतो? देवाला शाप देतो, देवाविरुद्ध बोलतो, इतरांविरुद्ध बोलतो, की परमेश्वराला महिमा देतो. हालेलुया. योग्य वेळी सहाय्य, योग्य वेळ ही आहे. हालेलुया. आमच्याकडे एक गाणं आहे आणि आम्ही ते विसरलो गाणं. हालेलुया. हीच वेळ आहे. हालेलुया. परमेश्वराचा शब्द म्हणतो त्याला संतोष यज्ञाने होत नाही. हालेलुया. आणि म्हणून हीच योग्य वेळ आत्ताच आहे. आणि ही वेळ असताना आम्ही परमेश्वराला गौरव देऊया, आज्ञापालन करूया, दुसऱ्यावर दया करूया, कृती करूया. हालेलुया. एक उदाहरण जुन्या करारात यिर्मयाचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि 7व्या वचनात दिलेलं आहे. यिर्मयाचं पुस्तक 8वा अध्याय आणि 7व्या वचनात लिहिलेलं आहे, आकाशातील कर्कुची आपला नेमलेला समय जाणते. काय लिहिलेलं आहे? आकाशातील कर्कुची आपला नेमलेला समय जाणते. हालेलुया. जर आपण पाहिलं ही कर्कुची काय आहे, ते पक्षी. ज्यावेळेला आपल्याकडे भात लावलं जातं त्या खूप पक्षी, कलरचे पक्षी पाहायला मिळतात. ज्यावेळेला त्याला कणस येतात, त्या कणसावर किडे येतात, त्यावेळेला ते खाण्यासाठी येत असतात. पावसाळा सुरू होतो, भरपूर पाऊस चालू होतो, त्यावेळेला काही मोठे पक्षी येतात. त्याला रोहिणी, त्याला इंग्लिश मध्ये शब्द म्हटलेला आहे फ्लॅमिंगो. हा, मोठे पक्षी, माणसाच्या उंची एवढे आणि बरेच 4 किलो 5 किलो असतात, पण त्यांचे पाय आणि त्यांचे मान उंच असते. ते अमेरिकेहून भारतामध्ये येत असतात आणि आपल्या वसईमध्ये जे मिठागर आहे तेथे ते उतरतात. अमेरिकेहून पावसाळ्यामध्ये त्या वसईमध्ये येत असतात आणि आम्ही ते प्रत्यक्ष पाहिले आहेत. काही पक्षी ते काही कधी मारले, त्यांच्या पायाला लेबल लावलेलं होतं कॅलिफोर्निया आणि 71, 81 अशा रीतीने त्यांची साल लिहिलेली होती. तर ते अमेरिकेहून प्लेनला येत नाही उडत उडत, ते आपला नेमलेला समय जाणतात. हालेलुया. आणि ते भारतात येतात. देवाचं वचन म्हणतं की कर्कुच देखील आपला नेमलेला समय जाणते आणि योग्य वेळी आपल्याला भात कुठे मिळेल, आपलं अन्न कुठे मिळेल, आपल्याला किडे कुठे मिळतील, आपलं पोषण कसं केलं जाईल, आपल्याला उदाची झळ लागणार नाही, अशा ठिकाणी ते जातात. हालेलुया.
आणि म्हणून देवाचं वचन कर्कुशीविषयी सांगतं. कशाला? आम्हाला शिकवायला. कर्कुशी देखील आपला नेमलेला समय जाणतात, पण माझे लोक परमेश्वराचा निर्णय जाणत नाही. हा परमेश्वराचा निर्णय आहे सर्व जगावर संकट आणावं. हालेलुया. आणि हे झालेलं आहे, त्याच्यातून परमेश्वर आम्हाला शिकवत आहे आम्ही दुसऱ्यावर दया करावी. हालेलुया. आणि ही जर आम्ही दया करणार आहोत तर आमचा न्याय दयेने होईल. प्रेज द लॉर्ड. कृती फक्त आम्ही त्याला आशीर्वाद द्या, मुखाने प्रार्थना करावी योग्य आहे, पण कृतीने देखील करावं. प्रेज द लॉर्ड. तर अशा रीतीने हे आकाशातील कर्कुची आपला नेमलेला समय जाणतात. परमेश्वर म्हणतो परंतु माझे लोक जाणत नाही, करत नाही. आणि म्हणून करूया. तर रोमकरास पत्र 12 अध्याय आणि 6व्या वचनात लिहिले आहे, तर जी कृपा आपल्याला दिली आहे तिच्याप्रमाणे आपल्याला निरनिराळे कृपादाने आहे. प्रेज द लॉर्ड. कोणती कृपा केलेली आहे आमच्यावर? आमच्यासाठी देवाने निरनिराळे स्वर्गीय कृपादाने दिले आहेत. त्याद्वारे आम्ही जाणतो. आणि एखाद्याला म्हणतो हे तू असं करू नको, हे तुला घातक आहे, तू हे कर, तुला हे आशीर्वादाचं आहे. हालेलुया. तर ही कृपा आहे, हे कृपेचं दान आहे. आम्ही एका तऱ्हेने भविष्य त्याला सांगतो. हालेलुया. तर हे भविष्यवादाचं दान आहे, पण हे आम्हाला कळत नाही. आणि तसं घडतं, तो जात नाही आणि त्यामुळे त्याचा जीव वाचतो. आणि खरोखर तिथे पुढे पाहायला मिळतं की त्याच्या जीवनावर येणारं संकट होतं. तर परमेश्वराने आम्हाला एक कृपादान दिलेलं आहे, आमच्यात ते आहे, पण आम्ही ते उपयोगात आणावं, इतरांना आम्ही बोध करावा, ते भविष्य सांगावं. ती कृपा. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं, तर जी कृपा आपल्याला दिलेली आहे तिच्याप्रमाणे आपल्याला निरनिराळे कृपादाने आहेत. अनेकांना संयम आहे. हालेलुया. अनेकांना परमेश्वराने हालेलुया स्वर्गीय संपत्ती दिलेली आहे, त्याद्वारे ते ती सेवा करतायत. अनेकांना हालेलुया प्रार्थनेचं दान आहे, ते दुसऱ्यासाठी प्रार्थना करत आहेत. हालेलुया. त्याद्वारे ते निरोगी होतात, त्याद्वारे ते सांभाळले जातात शैतानाच्या हातातून. तर परमेश्वराने अशी निरनिराळी कृपादाने दिलेली आहेत. भविष्य सांगणं, भाषेचा अर्थ सांगणं, कृपा निरोगी करण्याचे कृपादान, प्रार्थनेचं कृपादान, ही सर्व कृपादान आमच्यासाठी दिले आहे. आणि म्हणून ख्रिस्त येशूमध्ये जी काही त्याने रोमकरास पत्र 4 अध्याय आणि 24व्या वचनात लिहिलेले आहे, त्याच्या कृपेच्या ख्रिस्त येशूत जी खंडणी, तिच्याद्वारे आम्ही फुकटवारी न्यायी ठरलेले आहोत. आम्हाला न्यायी ठरवण्यासाठी आमच्यावर जी कृपा झालेली आहे त्याच्यासाठी आम्ही काही तंखा दिला नाही, कोणता कोकरा या बकरा दिला नाही, या कोंबडा दिला नाही. हालेलुया. त्यांनी परमेश्वर संतुष्ट होत नाही. कृपा म्हणजे पात्रता नसताना जे काही आम्हाला दिलं जातं, दया केली जाते, ती कृपा. आम्ही त्याच्यासाठी लायक नव्हतो, म्हणून देवाचं वचन म्हणतं त्याच्या कृपेने ख्रिस्त येशूत जी खंडणी, तिच्याद्वारे ते फुकटवारी न्यायी ठरतात. आम्ही कसे ठरलेलो आहोत? फुकट, कोणती किंमत न देताना. फक्त येशूवर आम्ही विश्वास ठेवला, मुखाने कबूल केलं, अंतःकरणाने विश्वास ठेवला आणि प्रभूला म्हणतो होय तू माझ्यासाठी केलं. फुकट, काहीच नाही. जुन्या करारात त्यांना मोठमोठे यत्न करायला लागत असे, परंतु या नवीन करारामध्ये त्याने आमच्यासाठी फुकटवारी न्याय ठरवलेला आहे. दुसरी गोष्ट रोमकरास पत्र 6 अध्याय आणि 14व्या वचनात, रोमकरास 6 अध्याय 14व्या वचनात, कारण पाप तुम्हावर सत्ता चालवणार नाही, कारण तुम्ही नियमशास्त्राच्या स्वाधीन नाही तर कृपेच्या स्वाधीन आहात. हालेलुया. आमच्यावर शैतान, पाप सत्ता चालवणार नाही. माझा सत्ता चालवणारा प्रभू आहे, येशू आहे, तारणार आहे. घोषित करा, बोला, शैतान तू माझ्यापासून निघून जा. हालेलुया. येशू माझा तारणार आहे, यहोवा माझा मेंढपाळ आहे, मला काही होणं पडणार नाही. कोणती परिस्थिती आल्यानंतर डचकून जाऊ नका, बिचकून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. हिंमत धर, धैर्य धर, येशू तुला सहाय्य करणार. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं, देवाचं वचन आम्हाला म्हणतं, विश्वासाचं पथ
करणं आम्ही बळकट धरूया. हालेलुया. कारण ज्याला अनुभव आलेला आहे तो येशू. हालेलुया. काळाच्या पूर्वी त्याने अनेक अनुभव घेतलेले आहेत. त्याने पाहिलेलं आहे सैतानाचं काम. तो त्या सर्व स्थितीतून गेला. त्याच्यावर परीक्षा झाली. सैतान परीक्षेत त्याच्यावर आला. त्याच्यावर त्याने विजय मिळवलेला असा तारणारा ख्रिस्त आमच्यासाठी आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो येशू माझा तारणार आहे. त्यावेळेला सैतान पळून जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज तुमच्यावर कोणती निराशा, कोणती परिस्थिती असू दे, फक्त एवढं म्हणा, येशू माझा तारणार आहे. सैताना तो निघून जा. ते सामर्थ्य प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून त्या स्थितीत ही योग्य वेळ आहे. बरेच पवित्र शास्त्रात देखील एक उदाहरण आहे. हालेलुया. आणि बरेच लोक म्हणतात माझी वेळ अजून आली नाही, मला वेळ येईल तेव्हा मी सांगेन. असा एक माणूस होता फेलिक्स म्हणून. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 24 अध्याय आणि 25 वचनात पौलाने त्याला ख्रिस्ताच्या विश्वासाविषयी, हालेलुया, त्याला सांगितलं. पश्चातापाविषयी, इंद्रिय दमनाविषयी, पापाविषयी. आणि त्याला मनामध्ये चुटबुट लागली आणि त्याने तो समय टाळला. त्यावेळेला पौलाला म्हणायला पाहिजे होतं मी काय करू, माझी स्थिती अशी आहे. परंतु त्याच्या मनाला चुलबुल लागली आणि त्याने तो समय टाळला. आणि काय म्हटलं, मला योग्य समय मिळेल, योग्य वेळ मिळेल तेव्हा मी तुला भेट घेईन. त्यानंतर त्याची बदली झाली. तो समय मिळालाच नाही. हालेलुया. परमेश्वर आमच्यासाठी जो समय देतो तो समय टाळू नका. कोणावर दया करण्याची, आम्हाला आराधना करण्याची, प्रार्थना करण्याची, कठीण स्थिती येते त्यावेळेला परमेश्वराला स्तुती करण्याची, ती संधी सोडू नका. हालेलुया. या फेलिक्सने आपली संधी सोडली. तो आणि त्याची पत्नी ते म्हणाले आम्हाला समय मिळेल तेव्हा आम्ही तुला पुन्हा बोलवू. आणि त्याच्यानंतर त्याची बदली झाली. पुन्हा पौलाला भेटायला संधी मिळाली नाही. हालेलुया. परमेश्वर आमच्यासाठी संधी देतो. हालेलुया. पश्चाताप करण्याची, कृपा पावण्याची, अभिषेक पावण्याची, प्रार्थनेत बसण्याची, वचन ऐकण्याची. हे वचन ऐकण्याची कृपा तुम्हाला मिळालेली आहे. आणि म्हणून आज तुम्ही देवाचा शब्द, वचन ऐकत आहात. ही देवाची कृपा आहे. अनेक लोक ऐकू शकत नाही कारण त्या मनस्थितीत ते नाही. ते ऐकतात पण या कानातून ऐकतात, दुसऱ्या कानातून सोडून देतात. आपलंच करणं. हालेलुया. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला म्हणतं की आमच्यावर दया व्हावी आणि योग्य वेळी सहाय्य होण्यासाठी, योग्य वेळी सहाय्य हे आम्हाला त्यावेळेला होतं ज्या वेळेला आम्ही ती दया स्वीकारणार आहोत. आणि योग्य वेळी सहाय्य होण्यासाठी आपल्याला कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासमोर जाऊया. अनेकांना धैर्य होतं, अनेकांना हिंमत आली होती. आता 4 तारीख येईल, गाड्या चालू होतील आणि आम्ही गावाला जाऊ. 4 तारीख होईल आणि सर्व काही सुरळीत चालेल. पण पुन्हा लॉकडाऊन चालू झालं. अनेकांची निराशा झाली. हालेलुया. परंतु आम्ही त्या राजासनाजवळ आलेलो आहोत, जे राजासन आम्हाला कधीच खोटं बोलत नाही, ते कधीच आम्हाला दूर ढकलत नाही. हालेलुया. ते स्वर्गातून आमच्यासाठी सहाय्य पाठवतो. त्या कृपेच्या राजासनाजवळ आम्ही आलेलो आहोत. काय म्हटले, धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊया. तेथे जाण्यासाठी आम्हाला धैर्य आहे, हिंमत आहे, सामर्थ्य आहे. कारण तो आमचा बाप आहे. आमचा येशू स्वतःचं रक्त घेऊन पित्याकडे गेलेला आहे. आणि म्हणून धैर्याने, हालेलुया, आम्ही त्या राजासनावर जाऊया. आणि म्हणून भिवू नका, मनात बेचैन होऊ नका, अस्वस्थ होऊ नका, देवाच्या सानिध्यात येण्याचं सोडू नका, देवाचा शब्द ऐकण्याचं सोडून देऊ नका. धैर्याने येऊया. माझा प्रभू मला कधीच टाकणार. तो एक उदाहरण येशूचं देऊन मी संपू इच्छितो. येशूने उधळ्या पुत्राचं उदाहरण दिलेलं आहे. आणि तो बाप आमचा स्वर्गीय पिता आहे. उधळ्या पुत्र आम्ही सर्व होतो. अजूनही काय काय आहे. आणि त्यांच्यासाठी त्यांचा बाप खिडकीतून त्यांच्यासाठी टक लावून पाहत आहे. माझा मुलगा येईल जो परदेशाला गेलेला आहे, डुकराचं नाचका कुचका खात आहे, कष्टात आहे. माझा मुलगा येईल. पिता दरवाजातून, खिडकीतून वाट पाहत आहे. हालेलुया. आणि येशूने हे आम्हाला सांगितलेलं आहे
की तो दयाळू पिता जरी संपत्ती घेऊन गेला होता तरी त्या मुलाची वाट पाहत राहिला. आज तो कृपेचा काळ आहे, दयेचा काळ आहे. येशू स्वर्गातून आला आणि येशू स्वर्गात गेला. हालेलुया. आणि तो परत येणार आहे. हालेलुया. तोपर्यंत हा कृपेचा काळ आहे. स्वर्गातून आला, स्वर्गात गेला आणि परत येणार आहे. तोपर्यंत हा कृपेचा काळ आहे. या कृपेच्या काळात आम्ही आहोत आणि म्हणून आमच्यावर दया व्हावी म्हणून विश्वासात पत्करणं बळकट ठरूया आणि म्हणून खंबीर होऊया, धीर धरूया. आमचा प्रभू आज आम्हाला बोलवत आहे त्या राजासनाजवळ, जे राजासन आम्हाला कधीच धोका देत नाही. या जगातील राजासन आम्हाला धोका देईल, आम्हाला आमच्या मागण्या देणार नाही. पण आमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे. ख्रिस्त येशू तो तुझी सर्व गरज गौरवाने भागवी, गौरवाने भागवणारा, तुला शांती देणारा, तुझ्यावर दया करणारा तो दयाळू पिता आज आहे. तो तुझी वाट पाहत आहे त्या ओढ्या पुत्राप्रमाणे. जर तुला वाटतं मी एकटा पडलेलो आहे, निराश आहे, धैर्याने या त्याच्या राजासनावर. येशू हाक मार, तो ऐकतो. ऐकत नाही असं त्याचा कान जड झालेला नाही. हालेलुया. तो ऐकतो. प्रत्येक विनंती योग्य वेळी आम्हासाठी तो देणार आहे. म्हणून त्या दयाच्या राजासनाजवळ आम्ही येऊया. म्हणून आम्हाला आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ येऊया. ते कृपेचं राजासन आमच्यासाठी वाट पाहत आहे. मी तुम्हासाठी प्रार्थना करू इच्छितो. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देतो, तुला महिमा देतो. दुःखण्याची ओळख असलेला दुःखाचा पुरुष तू होता. आमच्यासाठी तू त्या परिस्थितीमधून गेला, तो तू अनुभव घेतला. तो अनुभवी ख्रिस्त आमच्यासाठी पित्याच्या उजव्या हाताकडे बसून मध्यस्थी करत आहे. असा आमच्यासाठी महायाजक तू आहेस. आणि म्हणून आम्ही धैर्याने तुझ्या राजासनाजवळ येत आहोत. या योग्य वेळ आलेली आहे. संकटाचा समय आम्हावर, या जगावर आम्हावर आलेला आहे. आणि त्यावेळेला या योग्य वेळी आमच्यावर दया करणारा तूच एकमात्र आहे. या जगातले राजे, जगातले अधिकारी आम्हाला फसवू शकतात, पण तू कधी फसवत नाही. आमच्या पाठीशी आतापर्यंत उभा राहिला, पुढेही उभा राहणारा तो परमेश्वर. हालेलुया. आम्ही तुला गौरव, महिमा आणि धन्यवाद देतो. आम्ही तुला स्तुती करतो. आम्हाला फुकट वारी तू विकत घेतलेला आहे. हालेलुया. होमार्पणाने तुला संतोष होत नाही. तर आम्हाला जी काही कृपा दिलेली आहे ती आम्ही इतरांवर करावी, कृतीने, प्रार्थनेने, आमच्या शब्दाने. प्रभू, म्हणून तू आमचा सहाय्यक हो. आमचं जीवन तुला समर्पित करतो. ऐकणारे प्रत्येक काम, प्रत्येक जीवन तुझ्या हातात समर्पित करतो. येशूचं रक्त त्यांच्यावर लावितो, त्यांच्या कुटुंबावर लावितो, त्यांचं जे काही त्याच्यावर लावितो. घात करणारा, फोडतोड करणारा, नासधूस करणारा या प्रत्येक जीवनातून, कुटुंबातून निघून जा. आमच्या राष्ट्रातून, आमच्या देशातून लुटणारा, घात करणारा, फोडतोड करणारा निघून जा. एलिया एकटा होता, एकट्याने प्रार्थना केली. आम्ही अनेक सण आहोत तुझ्याकडे आमच्या राष्ट्रासाठी प्रार्थना करतो. झालेली घडामोडी, अस्वस्थता, बेचैनता, झालेली सर्व कायद्याची फोडतोड दुरुस्त करणारा, आमच्या राष्ट्राला विजयात, आनंदात आणि शांतीत घेऊन जाणारा आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवला आहे. विस्कळलेली खडी नीट करणारा तूच आहेस. आम्ही तुझ्यावर भाव ठेवलेला आहे. दुष्काळात देखील एलिया आणि त्याच्याबरोबर त्याची विधवा बाई आणि लेकरू यांना पूर्ण दुष्काळभर तू पोचलास. काही कमी पडू दिलं नाहीस. आम्हाला देखील तू अजूनपर्यंत काही कमी पडू दिलं नाही. आणि ज्यांना कमी पडतात त्यांना पुरवण्यासाठी आमचा उपयोग कर.
हा येथे आहोत आम्ही आमचं सहाय्यक. सरादर महिमाने गौरव तुला देतो. येशूच्या नावात मागतो म्हणून त्या ठिकाणी मान्य